वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रीती परस्परे आम्हास जोडीती, देवाची सर्व लेकरे प्रेमळ सोबती, प्रेमळ सोबती. प्रीती परस्परे. ती देवाच्या राणी विनंती अर्पिती, तयास ती सगळी समान धरिती, समान धरिती. प्रीती परस्परे. सारखी हे सारखी आजच्या मन्नासाठी देवाचे वचन. यशया 65 अध्याय वचने 21 ते 24. यशया 65 अध्याय वचने 21 ते 24. ते घरे बांधून त्यात राहतील, द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील. असे व्हायचे नाही, कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत. संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील. त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल. देवबाप वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन यशया संदेष्ट्याचं पुस्तक, त्याचा 65 अध्याय 21 ते 24 पर्यंत आपण पाहूया. देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगत आहे, प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे काम करतो. पहिली गोष्ट आहे की तुमच्या परिश्रमाचे फळ स्वतः उपभोगण्याचा आशीर्वाद तो आम्हाला देतो. आज बरेचसे लोक कष्ट करतात, परंतु आपल्या जीवनामध्ये ते कधीच आपल्या स्वतःच्या परिश्रमाचे फळ कधीच भोगवत नाही. परंतु देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी जेव्हा त्याच्या मार्गामध्ये तुम्ही आणि मी चालतो, तर परमेश्वर तुम्हाला आणि मला तो आशीर्वाद देतो की तुम्ही आणि मी आपल्या स्वतःच्या परिश्रमाचे फळ अनुभवतो. परमेश्वराचं वचन सांगतं की ते घर बांधतील व त्यात राहतील, ते द्राक्षमळे लावतील व त्याचे फळ खातील. आज प्रियांनो, असा आशीर्वाद परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिलेला आहे. स्तोत्र 128:2 मध्ये त्या ठिकाणी लिहिलंय की तू आपल्या हाताच्या परिश्रमाचे फळ खाशील, तुला धन्यता व कल्याण लाभेल. अनुवादाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे 28:8 मध्ये की परमेश्वर तुझ्या कोठारात व तू जे करशील त्यात आशीर्वाद देईल. आज प्रियांनो, जे आशीर्वाद परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिले आहे ते अद्भुत आहे माझ्या प्रियांनो.
आणि दुसरी गोष्ट जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने काम केलेलं आहे ते हे की अन्याय व शोषण न होण्याचे वचन परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आज परमेश्वर बरेचसे लोक आहेत त्याच्या जीवनामध्ये ते अन्याय शोषत असतात, बऱ्याचशा कठीण परिस्थितीचे शोषत असतात, परंतु देवाचं वचन अभिवचन आणि देवाचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तो करतो की तो तुम्हाला आणि मला अन्याय शोषू देत नाही. आणि म्हणून मिका 4:4 मध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीत व अंजिराच्या झाडाखाली बसेल, त्यांना घाबरणारा कोणी नसेल. आज परमेश्वराच्या लोकांनो हे घाबरवणारे कुठे गेले? परमेश्वराने पूर्ण लोप करून टाकले. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वर जेव्हा आमच्या तर्फे आहे तर आमच्या विरोधात कोणीच राहू शकत नाही. तर प्रियानो, आज परमेश्वराचं वचन अधिक कशारित्या परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काम करतो तर तो आहे की दीर्घायुष्य व स्थिर जीवन तो आम्हाला देतो. आजच्या दिवसासारखे होतील. परमेश्वर जेव्हा तुमचा आणि माझा सहाय्यक आहे, परमेश्वर जेव्हा तुमचा आणि माझा मदतगार आहे आणि तो तुम्हाला घेऊन चालत आहे, तर प्रियानो तुम्हाला आणि मला दीर्घ आयुष्य आणि स्थिर जीवन आमच्यापासून कधीच कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. जेव्हा देवानी चाहलेलं आहे की तुमचं आणि माझं जीवन धन्य व्हावं. योसेफाच्या जीवनाबद्दल देवाच्या चांगल्या योजना होत्या. त्याच्या जीवनात किती वाईट प्रसंग आले तरी परंतु त्याचं चांगलं होण्याचं कोणीही आडवं येऊ शकलं नाही, कारण की देव त्याच्या सोबती होता, संगती होता. आज आमच्या जीवनामध्ये देखील देव आमच्या संगती आहे. चौथा जो मुद्दा आहे, प्रार्थनेला त्वरित उत्तर देणारा देव तो आमचा आहे. आज तो आमचा हाक मारण्यापूर्वीच तो आमचा ऐकत असतो आणि तो बोलत असतो आणि आमच्या प्रार्थना ऐकून आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो देत असतो. मागण्यापूर्वीच आमच्या गरजा त्याला माहीत असतात. माझ्या प्रियांनो, धार्मिकाच्या वस्तीस्थानाकडे परमेश्वराचं लक्ष असतं. माझ्या प्रियांनो, आज इर्मया 33:3 म्हणले, तू माझ्याकडे हाक मार म्हणजे मी उत्तर देईल. आज आमचा परमेश्वर आमच्या कोणत्याही प्रार्थना पेंडिंग ठेवणार नाही. इतकं काम परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये करत आहे. आज तर चला आपण ह्या देवाला धन्यवाद देऊया की परमेश्वराने एवढं मोठं काम आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये त्यांनी आमच्या श्रमाचं प्रतिफळ भोगण्यासाठी काम केलं. अन्याय न शोषण्याचं वचन आम्हाला दिलेलं आहे. दीर्घायुष्य व स्थिर जीवन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. प्रार्थनेला त्वरित उत्तर आमच्या परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. तो आम्हाला कधी सोडणार नाही. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो देवा. प्रार्थना करतो ह्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला अद्भुत तू कार्य केलेलं आहे. तुझं महान कार्य आमच्या जीवनामध्ये केलेलं. आज माझ्या भाऊ माझ्या बहिणींच्या जीवनामध्ये तुझं अद्भुत काम अनुभवण्यासाठी तुझी कृपा त्याला पुरव परमेश्वरा. आणि बळाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रत्येक कार्य सिद्धीत जाऊ दे. धन्यवाद देतो परमेश्वर प्रभू. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.